नमस्कार, आपण पाहतात गाव खबर। आज आपण आलेलो आहोत वाडा या परिसरामध्ये। वाडा तालुका खेड जिल्हा पुणे या परिसरामध्ये आपण पाहणार आहोत की या ठिकाणी वाड्याच्या ज्या ग्रामीण भागामध्ये की भात लावणीचं काम सुरुवात झालेलं आहे आणि या ठिकाणी आता या आपल्या माता भगिनी या ठिकाणी भात लावतात। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की ते भात लावणीचा हा सीझन चालू झालेला आहे, तर त्या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। जरा दादा नमस्कार। आता हे काय चालू आहे? भात लागवड चालू आहे. आता हे कधीपासून चालू झालं काय? 3 दिवस झालं. 3 दिवसापासून। हा आता इकडे पाण्याचं कसं काय, पावसाचं? काय भरपूर पाऊस, आता उलट पाऊस वैताग आलाय पावसाने इथं. पाऊस लागतोच ना भातासाठी, कारण पण ते चिखलातच। प्रमाणात लागतो, प्रमाणात. ठीक आहे, वड्या नाल्यात आवता येत नाही काय नाही. आता ह्या चिखलातच भात लावला जातो ना? लावलं होतं पण खूप मोठं पाणी. आता ही जागा कशी आहे? बिगर पाणी, मोटर चालू आहे म्हणजे बिगर पाणी जागा आहे का? अशा ठिकाणी लावायला काय अडचण नसते, मोठ्या पाण्यामध्ये लावता येत नाही. आता हा कुठला भाताचा कुठला प्रकार आहे? इंद्रायणी आपल्याकडं फक्त हाच लावला जातो का? हा, एक सगळी ह्या पट्ट्यामध्ये हाच लावला जातो, बाकी कुठलाच नाही. आता यामध्ये अजून कुठले प्रकार आहेत का भाताचे? इंद्रायणी, कोण हे इंडम आहे, एक काडी म्हणतात, काही एक काडी, 2-4 प्रकार आहे कसे. आता आपण कुठं आहे, कुठल्या गाव आहे हे तिफनवाडी गाव. हे? कुठं कुठं आले? हे वाडा म्हणजे खेड तालुक्यातील वाडा गावात तिफनवाडी. टिपणवाडी। आता हे जे भात खाचरे, आता तुम्ही हे भात खाचरांमध्ये ज्या प्रमाणात तुम्ही भात लागवड आता या रोपाद्वारे करताय, याला भविष्यात जाऊन चांगला बाजारभाव मिळतो का इंद्रायणीला? मजुरी खूप झालेली आहे, 300-400 रुपये मजुरी, गाडी भाडं, त्याच्यामुळे नाही परवडत नाही. पुढं खूप खर्च असतो, बिननीला खर्च असतो, रोपा आणायला खर्च, बरंच खर्च असतो. आता या काय भाव चालू आहे? 60 रुपये घेतात लोक, तरी लोक म्हणतात का 60 रुपये म्हणजे खूप महाग झाले. घ्यायच्या टायमा म्हणतात खूप महाग झाले. कोण म्हणे तुकडाच झाला, कोण काय म्हणे गाळामध्ये काम करणं म्हणजे सोपं आहे. करेल का कोणी गाळामध्ये काम? काय नाव म्हणलं तुमचं? दिनकर किसन कडलं पाटील. हे त्या साईडने लावत आलेत का? हा, त्या साईडने लावत झाले, आता उद्या ते लावायचं. काय काय प्रोसेस काय असते, काय पद्धतीने केलं जातं सांगा बरं? पहिले तर खन्नी केली जाते, दाढ काढली जाते, नंतर त्या ट्रॅक्टरने गाळ केला जातो. जवळजवळ ट्रॅक्टरला 1500 रुपये तास आहे. 1000 गाळ करायचं म्हटलं तरी 1-1.5 तास जातं. एवढं आता करायची म्हणजे 10-12 गुंठ. मग ते काही फक्त आपली पारंपरिक शेती म्हणून करायचं. म्हणजे ही शेती आता परवडत नाहीये शेतकऱ्यांना? शेतकऱ्याला अजिबात नाही परवडत. आता ह्यासाठी जी संसाधनं असतात ती तुम्ही स्वतःची असतात की काय भाड्याने आणतात? काही भाड्याने आणायचे, ट्रॅक्टर भाड्याने आणायला लागतो. बाकी काय याला साधनं केला तर ट्रॅक्टरच लागतो. काळ करण्यासाठी। हे आता परवडत नाही. या महिला ज्या शेतकरी शेतमजूर असतात, या एकाच गावच्या असतात की एकाच गावच्या त्या आणणे नेणे तुमच्याकडे सगळं आमच्याकडे. मजुरी परवडत नाही म्हणताय तुम्ही? मग याच्यावर काय केलं पाहिजे? शासनाकडून काय अपेक्षा तुम्हाला? शासनाकडून काय, शासनाने हमी भाव दिला पाहिजे चांगला. हा, रोडला पाहिजे. डिझेल महाग झाल्यामुळे काय झालं, ट्रॅक्टरचे बाजार खूप वाढले, गाडी आणणं महाग झालं, गाडी बिडी यायला जायला त्यांना महाग पडती गाडी. एक माणूस 500-550 रुपये रोज जातो. सरकारने महागाई एवढी वाढवली की तेल 200 रुपये किलो झाले आणि साखर 60 रुपये किलो, 40 रुपये किलो. आम्हाला रोज पण परवडत नाही, दिवसभर काम करायचं, त्यात महागाई सरकारने भरपूर वाढवली, त्यामुळे आम्हाला परवडत नाही. काय करायला पाहिजे? सरकारने महागाई वाढवली नाही पाहिजे, कमी केली पाहिजे. लाडक्या बहिणीला सुरुवात केली पैसे द्यायला 1500 रुपये, तर महागाई किती वाढून ठेवली. आता 1500 रुपये तुम्हाला देतात ना? आम्हाला त्यात काय भेटती पण नाही, आम्हाला ते पण भेटते नाही. तुम्हाला मजुरी वाढली पाहिजे. नाही, आम्हाला आहे ना, त्यांनी ते जे महागाई वाढवली की वस्तूंना ती कमी केली पाहिजे. आज गॅस किती महाग झाला, लाईट बिल किती महाग झाले, हे सगळे सोयीसाठी महाग वाढवलेत, त्यामुळे आम्हाला ते 1500 देऊन काय परवडत नाही. एक वेळेस नाही दिलेले परवडतील, पण ही महागाई कमी झाली पाहिजे. एक वेळेस आम्हाला ते सरकारने 1500 दिलेत ना, ते नकोयत. पण आम्हाला जो रेट वाढवलाय प्रत्येकाला, पिकांना म्हणा, अन्नधान्याला, सगळ्यांना, त्या वस्तूच्या सगळ्या किमती कमी झाल्या पाहिजेत, असं आमचं म्हणणे. हा, ते तेल डबा, कडधान्य सगळ्या सही स्वस्त झालं पाहिजे. ते 1500 नकोयत आम्हाला सरकारचं, असं आमचं म्हणणे. हा, असेच निघून जातात.
त्यामुळे आम्हाला रोजंदारी सरकारने 1,500 दिले तर त्याच्या बदल्यात किती किमती वाढवल्यात, प्रत्येक गोष्टीला किमती वाढवल्यात का नाही? त्या नकोत आम्हाला, सरकारचे पैसेच नकोत, फक्त किमती वाढवल्या नाही पाहिजेत आमचं असं म्हणणं आहे. वसूल करतात असं सरकारचं आहे. सरकारने इकडून 1,500 रुपये दिलेत आणि इकडे वसूल केलेत महागाई वाढवल्यामुळं. मग 1,500 रुपये देऊन त्यांनी काय उपयोग केला? मग आम्ही जगायचं कसं ना? नमस्कार, काय नाव म्हणले? माझं नाव पूनम जालिंदर सुपे, गाव वाडा. वाड्याचे तुम्ही. आता मला सांगा, तुम्ही ही जी भात लागवड करताय, भात रोप लावून करताय, इकडे तुम्हाला हे चिखलात काम करावं लागतं, तुम्हाला मजुरी परवडती का? मजुरी किती? मजुरी आम्हाला 400 350 आहे, पण नाही परवडत. आता मला एक गोष्ट कळत नाही. हे बघा, आता आपल्या डाव्या बाजूला आहे ते शेतकरी आहेत आणि या बाजूला आहे ते शेतमजूर महिला आहेत. तर सगळ्यात महत्वाचं मला जे सांगायचं आहे की शेतकऱ्याला शेतमजुरी द्यायला परवडत नाहीये आणि शेतमजूर महिलांना शेतीत जी मजुरी मिळते ती परवडत नाहीये. तर मला एक गोष्ट कळत नाहीये की आता ही जी आपली सिस्टीम आहे ही कुठेतरी सुधारणं गरजेचं आहे. ही एक तर शेतकऱ्याला पण त्याचा योग्य भाव मिळाला पाहिजे आणि शेतमजूर महिलांना, शेतमजूर व्यक्तींना त्यांच्या केलेल्या कामाच्या बदल्यात त्यांचा मोबदला त्यांना मिळाला पाहिजे. याची कुठेतरी सांगड घालणं गरजेचं आहे. कारण काय माहितीये का, आता त्या साईडला दाखवा बघा, किती महिला आहेत आपल्या इकडे? 13 महिला आहेत. त्या साईडला दाखवा दादा, 13 महिला आहेत. या 13 महिलांना एक दिवसाला रोज इकडे आणून एक भात खाचरं करून घ्यायच्यात. त्यामुळं शेतकऱ्याला सुद्धा ते परवडलं पाहिजे. त्यामुळं एकतर या गोष्टीचा यांनी नाही किंवा यांनी नाही तर विचार सरकारने करणं गरजेचं आहे. तर आपण पाहत राहा गाव खबर. धन्यवाद.